पहा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी असा डाऊट विचारला होता की सर स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी यातला फरक काय आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. लक्षात घ्या, स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी फिजिक्स मध्ये आपण ज्या फिजिकल क्वांटिटी शिकतो, फिजिक्स मध्ये आपण ज्या फिजिकल क्वांटिटी शिकतो त्या फिजिकल क्वांटिटी या दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलेल्या असतात. एक, काही फिजिकल क्वांटिटीज या स्केलर क्वांटिटी आहेत, तर काही फिजिकल क्वांटिटीज या वेक्टर आहेत. ओके, तर त्यामध्ये स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये फरक आहे. पहा, शिकत असताना आपण शिकतो की स्केलर क्वांटिटी त्या क्वांटिटीज असतात, त्या फिजिकल क्वांटिटी असतात ज्यांच्याकडे फक्त मॅग्निट्यूड असतं, ज्यांच्याकडे काय असतं, फक्त मॅग्निट्यूड असतं. तर वेक्टर क्वांटिटी आपण त्या क्वांटिटीजना म्हणतो ज्यांच्याकडे मॅग्निट्यूड प्लस त्यांच्याकडे डायरेक्शन असते. ओके, त्या क्वांटिटीजना आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. लक्षात. आता समजून घेऊयात की मॅग्निट्यूड म्हणजे काय. पहा, मॅग्निट्यूड म्हणजे काय लक्षात घ्या. कशाला म्हणायचं मॅग्निट्यूड? अनेक विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी मध्ये याच गोष्टीबद्दल शंका असते आणि इथे अडचण निर्माण झाल्यामुळे मग पुन्हा त्यांना पुढच्या सगळ्या काही गोष्टी अवघड जातात. मॅग्निट्यूड म्हणजे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊयात, समजा या ठिकाणी आपण मास ही फिजिकल क्वांटिटी घेतली, तर एखाद्या वस्तूचं मास किती आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान किती आहे हे सांगायचं असेल तर आपण म्हणतो 2 kg आहे. ओके, 2 kg, 1 kg, 5 kg किंवा 5 ग्राम अशा पद्धतीने आपण सांगतो. लक्षात. तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी व्यवस्थित ह्या वरच्या पहा, इथे लक्ष द्या काय केलेलं आहे. 2 हे काय आहे, 2 हे एक न्यूमेरिकल आहे. पहा, 2 ही एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. लक्षात. आणि त्याच्या पुढे काय यूज केलेलं आहे, केजी. केजी काय आहे, एक युनिट आहे. ओके, केजी हे युनिट आहे. कशासाठी यूज केला आपण, मास व्यक्त करण्यासाठी, मास ही क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी एक न्यूमेरिकल व्हॅल्यू घेतली आपण आणि त्याच्या पुढे एक युनिट घेतलं. तर लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं, न्यूमेरिकल आणि त्याच्या पुढे येणारे जे युनिट आहे या दोघांना एकत्रितपणे काय म्हणतात, मॅग्निट्यूड असे म्हणतात. आय होप तुम्हाला या एक्झाम्पल वरून लक्षात आलं असेल की मॅग्निट्यूड म्हणजे काय. तर लक्षात घ्या, कुठलीही न्यूमेरिकल व्हॅल्यू जी कुठल्या तरी युनिट सोबत येते तिला आपण मॅग्निट्यूड असे म्हणतो. मग आपण शिकतो काय, शिकतो की जी स्केलर क्वांटिटीज आहेत त्यांच्याकडे फक्त मॅग्निट्यूड असतो. फक्त काय असतो, मॅग्निट्यूड असतो. याचा अर्थ काय हो, त्यांच्याकडे एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट असतं. एक्झाम्पल पाहिलं आपण, एक्झाम्पल मध्ये आपण मास घेतलं तर मास आपण 1 kg म्हटलं तर इट इज अ मॅग्निट्यूड. कसं, एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे आणि पुढे युनिट आहे. ओके, या ठिकाणी मास व्यक्त करण्यासाठी किंवा मास ही जी फिजिकल क्वांटिटी आहे हिला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज पडत नाही किंवा याच्यामध्ये आपण सांगत नाही एखाद्या वस्तूचं मास किती आहे, 1 किलो आहे म्हणतो, वरच्या दिशेने खालच्या दिशेने पुढे पाठीमागे 1 किलो आहे, वरी आहे असं सांगत नाही. एखाद्या वस्तूचं मास किती आहे म्हणले की आपण 1 kg म्हणतो. इट्स अ मॅग्निट्यूड. त्याचबरोबर घ्या डिस्टन्स. ओके, डिस्टन्स पण सांगत असताना आपण काय सांगतो, समजा 5 किलोमीटर सांगितलं तर लक्षात घ्या, पॉइंट ए टू पॉइंट बी. ओके, हे 2 पॉइंट आपण समजले तर या 2 पॉइंट पर्यंत डिस्टन्स जे आहे ती 5 किलोमीटर आहे असं समजलं. तर हे 5 किलोमीटर डिस्टन्स कोणत्याही डायरेक्शन मध्ये असू शकतं. ओके, कोणत्याही डायरेक्शन मध्ये असू शकतं, पण इथं डायरेक्शन मेन्शन केलेली नाहीये, दिशा इथे या सांगितलेली नाहीये. फक्त काय सांगितलंय, डिस्टन्स किती आहे ए टू बी हे आहे 5 किलोमीटर. ओके, या ठिकाणी डायरेक्शन मेन्शन केलेली नाहीये, 5 किलोमीटर. 5 ही एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे आणि पुढे हे किलोमीटर युनिट वापरलेलं आहे, म्हणून या दोघांना एकत्रितपणे आपण मॅग्निट्यूड असे म्हणतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मग अशा फिजिकल क्वांटिटी ज्या एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज पडते अशांना आपण स्केलर क्वांटिटी असे म्हणतो. नेक्स्ट जाऊयात, वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं. पहा, वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटी मध्ये काय म्हटलं, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन म्हणजे काय हो, म्हणजे समजा
2 किलोमीटर हे आपण मॅग्निट्यूड पण सांगितलं. ओके, आणि पुढे लिहिलं समजा इन द ईस्ट 2 किलोमीटर इन द ईस्ट. पहा, पूर्वेकडे 2 किलोमीटर म्हणजे आपण या ठिकाणी डिस्टन्स पण मेन्शन करतोय आणि तिची डायरेक्शन सुद्धा मेन्शन करीत आहोत. बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर डिस्प्लेसमेंट घेतलं तर वी नो दॅट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हो, शॉर्टेस्ट पाथ आहे. ओके, बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ओके, देन शॉर्टेस्ट पाथ आहे, पण ती सांगत असताना आपल्याला तिची डायरेक्शन सुद्धा मेन्शन करावी लागते. ओके, त्यामुळे डिस्प्लेसमेंट सांगत असताना आपण या ठिकाणी सांगतो 2 किलोमीटर इन द ईस्ट, 2 किलोमीटर इन द वेस्ट. ओके, वरती का खाली कुठे, हे डिस्प्लेसमेंट सांगत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्याची डायरेक्शन दिशा सुद्धा मेन्शन करावी लागते. मग याच्यावरनं पहा आपण काय लक्षात घेऊ शकतो की अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या एक्सप्रेस करत असताना, व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड पण घ्यावं लागतं आणि तिथे डायरेक्शन सुद्धा मेन्शन करावी लागते, म्हणजे डायरेक्शन सुद्धा सांगावी लागते. या अशा प्रकारच्या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात त्या फिजिकल क्वांटिटी या वेक्टर क्वांटिटी असतात. ओके, आय होप तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी ज्या आहेत त्या एक्सप्रेस करत असताना आपल्याला महत्वाच्या कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. तर लक्षात असू द्या, अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांना एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज लागते त्यांना आपण म्हणतो स्केलर क्वांटिटीज. तर अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना व्यक्त करण्यासाठी मॅग्निट्यूड त्याचबरोबर डायरेक्शनची गरज पडते. ओके, डायरेक्शनची गरज पडते, अशा ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. आय होप तुम्हाला जो पडलेला प्रश्न होता तो प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह झालेला असेल. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. कदाचित त्यांचाही या ठिकाणी गोंधळ होत असेल.